जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालय एसएससी बोर्ड परीक्षा केंद्रावर संपूर्ण कॉपीमुक्त अभियान अगदी काटेकोरपणे राबविले जात असून शासनाच्या कॉफीमुक्त आणि भयमुक्त अभियानाचे तंतोतंत पालन होत असताना दिसत असून इतर सर्वच केंद्रांनी असा उपक्रम राबवून आदर्श घेतला पाहिजे असं मत पालक वर्गातून व्यक्त केलं जात आहे। 12वी बोर्ड आणि 10वी बोर्ड परीक्षांसाठी महाराष्ट्र शासन तथा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाच्या आदेशानं गत वर्षी दोन्ही बोर्ड परीक्षांसाठी विशेष नियम अटींची नियमावली केली असून सर्वत्र भय आणि कॉपीमुक्त परीक्षा पार पाडाव्यात यासाठी विशेष कंबर कसली जात आहे। त्यातच सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या इन कॅमेरा घेतल्या जात असल्यानं परीक्षा कॉपीमुक्त राहणारच यात शंका नाही। तरी पण शासन नियमांचं पालन आणि कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या बाबतीत जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालय अग्रगण्य दिसून येते। कारण येथे ग्रामस्थ आणि शालेय शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आलं असून सदर केंद्रावर कॉपी आणि भयमुक्त परीक्षा पार पडताना दिसत असून पालक, विद्यार्थी तसेच केंद्र प्रमुख आणि शालेय केंद्र व्यवस्थापक यांनी समाधान व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पाहुयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। आणि कॉपीमुक्त परीक्षा पार पाडाव्यात त्यासाठी शासनाने यावर्षी अनेक वेगवेगळी धोरणं अवलंबलेली आहेत। निश्चितच 12वी एसएससी बोर्ड या दोन्ही परीक्षा आगेमागे चालू झालेल्या होत्या। आता सध्या 10वी एसएससी बोर्ड केंद्र श्री नंदादेवी विद्यालय नान्नज जामखेड तालुक्यातील हे अतिशय महत्त्वाचं केंद्र समजलं जातं। या ठिकाणी ग्रामीण भागातील परिसरातील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देऊन 10वीला परीक्षेचे पेपर देत आहेत। 21 फेब्रुवारीपासून त्यांचा पहिला इंग्रजीचा पेपर हे मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी या 3 पेपर झालेले आहेत। चौथा पेपर आज गणिताचा आहे। आपण बघू शकतो या परिसरामध्ये या केंद्रामध्ये निशब्द शांतता आहे आणि पोलीस बंदोबस्त आहे। शासनाचे काटेकोरपणे नियम राबवलेले जात आहेत आणि असा परिसर एकदम तटबंदी पॅक आहे। त्या केंद्रावर कसल्याच प्रकारची कॉपी अथवा विद्यार्थ्याला कसल्याच प्रकारचं या ठिकाणी त्रास होत नाही। अशा पद्धतीने आणि कॉपीमुक्त या ठिकाणी पेपर चालू आहेत। निश्चित या सर्व पेपरची तयारी करणारे या ठिकाणचे शिक्षक असतील, केंद्रप्रमुख असतील, व्यवस्थापक असतील यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की या परीक्षेच्या खऱ्या अर्थाने कशी तयारी झालेली आहे। रहिवासी असून आसपास नान्नजच्या 12 वाड्या आणि 13 जवळ का तिथल्या शाळेवर कुठली कॉपी नाही, काही नाही। डिपार्टमेंट असेल, सर लोक असतील, पत्रकार असतील, समजा कॉपी मुक्त नंदादेवी विद्यालय हे चांगलं चाललेलं आहे। तसंच हेच आदर्श समजा तालुक्यात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात घ्यावा त्या नंदादेवीच्या वतीनं की फार शाळा आमची इथं सुंदरपणे चालली आणि कुठलंही काही गडबड काही नाही। असा कॉपीमुक्त तालुका व जिल्हा सारं झालं पाहिजे हीच आमच्या भावना आहेत। मी एक जवळच्या गावचा रहिवासी, माझी उपसरपंच, मुख्यमंत्री कॉपीमुक्त महाराष्ट्र व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। अशीच खाली बी कार्यकर्त्याची, विद्यार्थ्याची जी मुख्यमंत्र्याची भावना आहे ह्याच भावनेने महाराष्ट्र कॉपीमुक्त व्हावा अशी आमची इच्छा आहे। नंदादेवी विद्यालयामध्ये एकूण 6 शाळा अटेच आहेत। नंदादेवी विद्यालयाचा केंद्र क्रमांक 2264 असून केंद्रावरती एकूण 409 विद्यार्थी प्रविष्ट आहेत। त्यापैकी सेमीचे 154 विद्यार्थी आहेत आणि मराठी माध्यमचे 255 विद्यार्थी आहेत परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत। या केंद्रावरती बाहेरून गावातील लोकांचा कोणाचाही त्रास नाही। परीक्षा अतिशय सुरळीत आणि शांत वातावरणात चालू आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही बोर्डाची। आणि चालू वर्षी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी कॉपीच्या बाबतीत कठोर निर्णय घेतलेले आहेत। त्या निर्णयाची अंमलबजावणी या केंद्रावरती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जात आहे। कोणत्याही प्रकारची कॉपी वगैरे केली जात नाही। ओके, या पुढील कालावधीमध्ये सुद्धा या सेंटरवरती कोणत्याही स्वरूपाची कॉपी वगैरे केली जाणार नाही। कॉपीसाठी पाठपुरावा केला जाणार नाही। सेंटरची जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी पुढेच चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल। प्रसारक समाज या संस्थेचे जामखेड तालुक्यातील नंदादेवी विद्यालय नान्नज 10वीचा एसएससी क्रमांक आहे आपला 2264। या केंद्रावरती 21 फेब्रुवारीपासून एसएससीची परीक्षा अत्यंत भयमुक्त, कॉफीमुक्त आणि आनंदी वातावरणामध्ये सुरू झाली आहे।
विशेषतः या केंद्रावरती काम करत असताना मी सहाय्यक केंद्र संचालक म्हणून काम करतो. केंद्र संचालक पारखेसर अत्यंत काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन करून आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची आनंदी भयमुक्त वातावरणामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेत आहोत. विशेषतः यावर्षी मुख्यमंत्री साहेबांचा जो आदेश होता कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षा, या आदेशाचं काटेकोरपणे विद्यालयामध्ये पालन केलं जात आहे. एवढंच नव्हे तर यावर्षी अत्यंत मी विश्वासपूर्वक सांगतो की कुठल्याही प्रकारची विद्यालयामध्ये कॉपी केली जात नाही. सर्व विद्यार्थी मनाने स्वतःच्या अभ्यासानुसार पेपर देत आहेत, याचा आम्हालाही अत्यंत आनंद होतो. विशेषतः यावर्षी कॉपीमुक्त अभियानासाठी आम्हाला ग्रामस्थांनी, गावातील आमचे पदाधिकारी असतील, गावातील ग्रामस्थ असतील, आमच्या या परिसरातील पत्रकार बंधू असतील आणि विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांचं छान असं सहकार्य मिळत आहे. त्यामुळं अत्यंत आनंदी उत्साही वातावरणामध्ये मुलं पेपर देत आहोत. अशीच इथून पुढचे राहिलेले पेपरसुद्धा याच पद्धतीने घेतले जातील अशी मी हमी देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. 2264 नान्नज या केंद्रावर भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पडत आहेत. या परीक्षेला आदरणीय असणारे पालवे साहेब, त्यांचा स्टाफ या सर्वांनी व्यवस्थितपणे बाहेरचं जे विद्यार्थ्यांचं वर्तन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे ग्रामस्थ आणि सर्व पालक यांनीही व्यवस्थितपणे सहकार्य केलेलं आहे. भयमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आता जाणून घेतलेलं आहे व्यवस्थापक केंद्र प्रमुख यांच्याकडून आणि त्यांनीही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. निश्चित अशा प्रकारचे नियम आणि शासनाचे ज्या कॉपीमुक्त अभियान भयमुक्त अभियान पद्धतीने पेपर दिले जातात आणि हे अभियान या ठिकाणी खऱ्या अर्थानं राबवलेलं आपल्याला दिसतं आहे. अशाच प्रकारचं अभियान राबवून पुढील काळातसुद्धा या केंद्रावरती अशाच कॉफीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा होतील अशी एक आपण आशावादी बाळगूया. निश्चितच विद्यार्थ्यांनाही आपल्या सर्वच न्यूज चॅनलच्या वतीनं त्याच्या पुढील करिअरसाठी शुभेच्छा देईल. कॅमेरामन ऋषिकेश कुचेकरसह प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमद. NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.